MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. अमोल मिटकरी यांनी एक तुमच्या संदर्भातील एक व्हिडिओ क्लिप आहे ती व्हायरल केली आहे आणि त्यांनी एक तुमच्याबद्दल वक्तव्य केले आहे की लक्ष्मण हाके म्हणजे पाणीतोड बहाद्दर आहे. अमोल मिटकरी, मी एक ओबीसीचा आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे. मी जर पाणीतोड असेल तर अजितदादा समुद्रतोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, अजितदादा जलसिंचन तोड आहे. त्यामुळं तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही. अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल. सूरज चव्हाण त्यांच्याच पक्षामधला यांनी तुमच्यावरती एक वक्तव्य केलं की हाके जे आहे ते उदारीवरती चालणारा माणूस आहे असंही तुमच्यावरती त्यांनी वक्तव्य केलं. तू काय रोखीने चालतो का? कोण आहे हा अजित चव्हाण? काय सूरज चव्हाण? सॉरी, सूरज चव्हाण, तू काल काय वक्तव्य केलं होतं की याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. मी काल तुझ्या नेत्याच्या बारामतीमध्ये, भिगवणमध्ये, माळेगावमध्ये, पंधऱ्यामध्ये जाऊन सभा घेऊन फटाक्या लावून हलग्या लावून आलो आहे. आला नाहीस तू आडवा. त्यामुळं त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही. त्याला एखाद्या झाडावर बसलेला कावळासुद्धा त्याच्याकडे बघून उठायचा नाही आणि हा धमक्या देतोय आम्हाला. बरं, तुम्ही म्हणतात की अजित पवार हे कायम सत्तेत राहतात, तर अजित पवारांनी की सत्तेत कोणी घेतलं आणि त्यांना अर्थमंत्री कोणी केलं? हे बघा, अजितदादा पवार हा सत्तेला चटवलेला माणूस आहे. गेली 20 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपदावर चिकटून बसलेलं आहे. बसू द्या, पण संविधानानं, कायद्यानं, लोकशाहीमध्ये काय सांगितलं आहे की सामाजिक न्याय देण्यासाठी काही योजना या लोकशाहीमध्ये आणल्या गेलेल्या आहेत. आणि बरोबर त्याच ओबीसींच्या, VJNTच्या, SCच्या, STच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी हा माणूस पैसे देत नाही. म्हणून आमचा हा तात्विक प्रश्न होता, हा आमच्या हक्क अधिकाराचा प्रश्न होता आणि आम्ही तो प्रश्न उपस्थित केला. तर याच्या पिलावळीनं माझ्या वैयक्तिक पर्सनल कॅरेक्टरवर बोलायला सुरुवात केली. या अजितदादा पवारकडं आणि पिलावळीकडं कुठलाही विचार नाही. भाजपची सत्ता आली, भाजपकडे जातात. सन्माननीय उद्धव साहेबांची सत्ता आली, तिथं जातात. पहाटेचा शपथ घेऊन येतो हा माणूस, लगेच 2-4 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात जातो. जरा तत्वाची चाड, लाज, अक्कल पाहिजे थोडी. का पवाराचा पुतण्या आणि 5-25 कारखाने आणि पैसा जास्त झाला, तत्वच्युती करायची आहेत का तत्व यांना? आणि भारतीय जनता पार्टीला माझा विचार नाही की आपण कोणत्या माणसाला बरोबर घेतो आहोत. बरं, घेतलं ठीक आहे, राजकारण आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांवरती सामाजिकदृष्ट्या मागा ओबीसीसाठी, NTसाठी, SC STसाठी हा माणूस निधी नाकारतोय, हा माणूस त्यांच्यावर अन्याय करतोय आणि तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. मग आम्ही आता नक्की कुणाकडे बघायचं? तर भाजपाला तुम्ही समर्थन दिलं, भाजपासोबत अजित पवार आहे, त्यावेळेस तुम्हाला दिसलं नव्हतं का? हे बघा, भाजपासोबत अजितदादा पवार आहेत. भाजपाला माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना भाजपचे विचार पटवून सांगा, समजावून सांगा. त्यांच्यासारखं तुम्ही वागू नका. भारतीय जनता पार्टी ही आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त करतोय. आम्ही डिफरंट पार्टी म्हणून भाजपाकडे बघतोय. आम्हाला भाजपा संधी देते, हा आमचा ओबीसींचा एक अनुभव आहे. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांनी आम्हाला संधी नाकारलेली आहे. त्यांनी कारखानदारांना, पाहुण्या रावळ्यांना, पै पाहुण्यांना, भावकीतल्या नात्यागोत्यालाच पदं दिलेली. अजितदादा पवारच्या घरात पदं किती? का बरं? कशासाठी? महाराष्ट्रातली बाकीची घराणी माणसं, बाकीच्या समाजामधली माणसं नाहीत? कशाला एवढी पदं लागतात घरामध्ये? आणि कायम सत्ता का लागते? थोडं विरोधामध्ये राहावा, थोडं जनतेच्या प्रश्नावर एखादं आंदोलन उभं करा. यांना कधी कारखाना स्थापन केला नाही, यांनी कधी एखादं आंदोलन उभं केलं नाही. हे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, ह्याच्याशिवाय अजितदादा पवार, रोहित पवार काहीसुद्धा यांचं देणं घेणं नाही. अरे, ज्या यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांना म्हटलं जातं, ते यशवंतराव चव्हाण इथल्या 18 पगड जातीविषयी, इथल्या समाजधारणेविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अनेक लेखन करून ठेवलेलं आहे. आणि ही माणसं त्यांच्या विचारांचे वारस. रयत शिक्षण संस्था
आणि त्या संस्थेचा अध्यक्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हयात असेल, मुख्यमंत्री असेल, त्या बायलॉजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अलीकडच्या वर्षांमध्ये शरदचंद्रजी पवार हयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, कुणी बायलॉज बदलला, कुणी कर्मवीर अण्णांच्या विचाराशी प्रतारणा केली, कुणी रयत शिक्षण संस्था ताब्यात घेतली, त्या रयत शिक्षण संस्थेवर रोस्टर पाळला जातो का, त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ओबीसीच्या, एससीच्या, एसटीच्या कर्मचाऱ्यांवरती, नॉन टीचिंग स्टाफवरती काय अन्याय होतो. कोरोना कालावधीमध्ये काही लोकांचा पगार यांच्या डिरेक्टर बॉडीनं दिला नव्हता. त्या कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी, शिक्षकांनी कोर्टात जाऊन त्यांचा पगार कोरोना कालावधीमधला कोर्टात भांडून केस जिंकून तो पगार मागून घ्यावा लागला. शरद पवार बोलतील यावर? बरं, शरद पवार अध्यक्ष, रोहित पवार बॉडीवर, अजित पवार बॉडीवर, अजून त्यांचे पाहुणे रावळे सगळे माता भगिनी बॉडीवर. काय हो यांचं शिक्षणामधलं ज्ञान? रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांच्या विचारांचं या गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून झटणारे कर्मवीर अण्णा आणि संस्था ताब्यात घेणारे, कारखाने ताब्यात घेणारे, भ्रष्टाचारानं ज्यांचं काय आता बोलायचं यांच्यावर. अमोल मिटकरींनी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे. आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय, होय आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत, होय आम्हाला 0 मतं पडलेत, पण आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याचं उत्तर कधी देणार ते सांगा. बरं, अमोल मिटकरींनी तुम्हाला जी गाडी दिली त्या गाडी संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहे की तुम्ही जे ओबीसी जे नेते जे आता निवडणुकीमध्ये उभा राहिले त्यांच्यावरती दबाव आणला आणि दबावावरून त्यांचा फॉर्म मागितला असंही त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेत. तुम्ही कुणाकुणावर दबाव आणता? तुम्ही कुणाकुणाची तिकीटं कापता? तुम्ही कुणाकुणाला सांगून पराभूत करता? तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता? अजितदादा पवाराला उपमुख्यमंत्री होण्यासाठी, सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठं जाऊन आले, पाटाचं लपून छपून, आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का? विमानातनं काय काय कशाचे पार्सल गेले बोलायचं आम्ही? अरे तुमचं बघा अख्खा समुद्र आहे यांच्याकडं. काय तुम्ही गाडी, अरे गाडी नंबर प्लेट आहे, बँकेचं लोन आहे त्याच्यावर, कुठल्या बँकेचं आहे, कुणाच्या नावावर आहे, किती डाऊन पेमेंट केलं आहे, हे काय मी किती जरी झाकून ठेवलं झाकून राहणारी गोष्ट आहे का? भंडारा उधळत वाजत गाजत हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये गाडी घेतली, दिली लोकांनी. काय तुमचं म्हणणं आहे? दरोडा घातला तुमच्या एखाद्या संस्थेवर, बँकेवर, लुबाडलं कुणाला? ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई चालू राहणार. आणि हे असले कावळी, मांजरं, कुत्री हे सामने आले ना, असे झडकावत जायचं, पुढं निघायचं, कारण आपल्या सामान्य माणसाची लढाई आपल्याला लढायची आहे. सध्या राज्याच्या सत्तेमध्ये अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार हे निधी वाटपामध्ये मनमानी करतात असं म्हणणं आहे, पण 132 आमदार असणारे भाजप मग सत्तेमध्ये दुबळी काय? हे बघा, भाजपची नक्की काय आगतिकता आहे? असले भ्रष्टाचार, भांडवलदार, कारखानदार माणसं की जे सामाजिक इनजस्टिस करतायत इथल्या ओबीसींच्या बरोबर, इथल्या SC ST बरोबर. या अमोल मिटकरीला आणि या अजित पवारला माझा सवाल आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही ओबीसीला एक वसतिगृह देऊ शकत नाहीत? हे एक वसतिगृह काय मागतोय आम्ही यांना? वसतिगृह, स्कॉलरशिपचे पैसे, महाज्योतीच्या माध्यमातून PhDच्या पोरांना स्टायपंड, महाज्योतीला एक इमारत, ऑफिस. सारथीची मात्र शेअर मार्केटसारखी बिल्डिंग उभी राहते. आम्ही प्रश्न उपस्थित केले की आम्हाला ते वैयक्तिक आमच्यावर टीका करणार, हा असाच आहे, हा तसाच आहे, ह्याला एवढी मतं पडली. अरे माझी मतं पडली ती मज्जाक जाहीर आहेत ना. पण आम्ही काय प्रश्न उपस्थित करतोय, उत्तर द्या. तुम्ही SC STचा निधी वळवला असा जो आरोप केला त्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ते तुमच्या अज्ञानपणाचं लक्षण आहे, याच्यावरती तुम्ही काय बोला? आमचं अज्ञान निश्चित आहे. ज्यावेळी 746 करोड रुपये SC आणि ST विभागाचे अजितदादांनी वळवले, या महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी आदळआपट केली. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी अमित शहा साहेबांकडे तक्रार केली, हे सगळे म्हणतायत ना. आणि मग प्रचंड ट्रोल व्हायला लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या प्रश्नावरती सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अजितदादा पवारांना जाऊ द्या. अजितदादा पवारांना आमचा एक सवाल आहे,
तुम्ही 20 वर्षापासून महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहात. ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी तुम्ही टोटल बजेटपैकी किती टक्के बजेट दिलं हे तुम्ही जाहीर करा एकदा महाराष्ट्रासमोर. मी अजितदादावर केलेले सगळे आरोप मागं घ्यायला तयार आहे. खरं तर या संदर्भातली काही तुम्ही लेखी तक्रार केली का? हे बघा, मीडिया हा चौथा स्तंभ आहे. मीडियावर आमचा प्रचंड विश्वास आहे. आम्ही जनतेच्या दरबारात जातोय, आम्ही जनतेला समजावून सांगतोय. ही मुवमेंट आहे, ही चळवळ आहे. बरं, आम्ही लेखी तक्रार दिली, निर्णय कोण घेणार आहेत? त्याच्यावर सायनिंग अथॉरिटी कोणाची आहे? तो विषय कुठं चर्चेला जाणार आहे? अरे आम्ही जनतेच्या दरबारात जातोय ना, सांगतोय ना मीडियाच्या माध्यमातून. हे हरामखोरी करतायत. हे ओबीसी, SC ST ज्यांना घर नाही, ज्यांना शिक्षण नाही, जे अजूनही शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहेत, जे अजूनही 10वी 12वीच्या पुढं शिक्षण घेऊ शकत नाहीत. अरे याच अजितदादाला माझा सवाल आहे, या पुण्याच्या आउटस्कर्टला तुम्हाला जमिनीशी समांतर पालं दाखवतो. कुठला अमृत महोत्सव आणि कुठला प्रगत महाराष्ट्र? काय तुम्हाला नैतिक अधिकार आहे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचा? ही माणसं नाहीत, ही माणसं या देशाचे नागरिक नाहीत. त्यांना तुम्ही घर देऊ शकत नाही, त्यांना पाणी देऊ शकत नाही, त्यांना तुम्ही शिक्षण उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे तुमचं धोरण आहे? या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत. 1% पुढं ओबीसीना बजेट आजपर्यंत या पुरोगामी महाराष्ट्रानं दिलं नाही. हा सवाल भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा आमचा सवाल आहे की आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वासानं आम्ही तुम्हाला मतदान केलंय. तुमच्याकडे अनेक सर्वे करणाऱ्या संस्था आहेत. विधानसभेला आमच्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाड्या, ओबीसीची सगळी घरं दारं आम्ही कुणाला मतदान केलं याचा एकदा सर्वे करा. आणि ज्या लोकांनी तुम्हाला, अरे हा मिटकरी नेहमी ब्राह्मणावरती टीका करत आलाय, नेहमी त्यांच्या देवकार्यावरती या माणसानं मिमिक्री केलेली आहे. आदित्य ठाकरेची मिमिक्री केलेली आहे, राज ठाकरेंची मिमिक्री केलेली आहे, देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना सुद्धा मिमिक्री केलेली आहे. हा माणूस प्यारा आहे तुम्हाला? एका बाजूला भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि दुसऱ्या बाजूला मिमिक्री करायचं. काय अवकात आहे या अमोल मिटकरीची? तो मला माझ्या मताचं ऑडिट करतोय. तू कुठल्या निवडणूक जिंकलास? कुठल्या निवडणुकीत उभा राहिला होतास? तू पण बॅकडोअर गेलायस ना आतमध्ये. त्यामुळं माणसानं वरिष्ठ सभागृहात संधी मिळाल्या जरा अवकातीत बोलावं, सुदीत बोलावं. मंत्री छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील किंवा अतुल सावे यांना तुम्ही आदर्श मानताय, पण निधी वळवला या संदर्भात आणखी त्यांनी काही वक्तव्य केलं नाही. हे बघा, मंत्रिमंडळामध्ये आमच्या ओबीसीच्या नेत्यांनी ओबीसीच्या हक्क अधिकारावर बोललं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. माननीय छगनरावजी भुजबळ, पंकजाताई, सावे साहेब निश्चित भूमिका मांडतील. प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी आवश्यकता नाही. मंत्रिमंडळामध्ये ते बोलतायत, ते तसा आग्रह धरतायत आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती. शेवटचा प्रश्न विचारतो. अमोल मिटकरी यांनी तुमच्यावरती एक असं वक्तव्य केलं की लक्ष्मण हाकेंनी अवकातीत राहावं आणि अवकातीत जेवढी त्यांची पात्रता आहे तेवढंच त्यांनी बोलावं. माझी पात्रता आहे ना? नाही ना. तू कशाला बोलतो माझ्यावर? माझी काहीच पात्रता नाही ना. अरे तुम्ही अख्खी पलटण कामाला लावली अजितदादा पवारांनी, आणि ती माणसं कोण? तर ओबीसी VJNT मधली. म्हणजे आमच्यात भांडण लावता काय? त्यामुळं माझी जर अवकात नसेल तुम्ही कशाला व्यक्त होत आहे? माझी काय अवकात आहे? काल बारामतीकरांनी दाखवून दिली ना. गेलो होतो बारामतीत, पंधऱ्यात गेलो, सभा घेतली. त्यामुळं माझी काय अवकात आहे? या पुढच्या निवडणुकीला सांगतो तुम्हाला काय आहे ते. खरं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी काय अवकात आहे ते मी त्यांना दाखवून देईन असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNet मराठी, पुणे. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH